आणि प्रथम मी हेल्थवर सांगू इच्छितो, की घरामध्ये आपली जी साउथ वेस्ट आहे, हं, देन साउथ ईस्ट आणि देन नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट ह्या 3 झोनमध्ये प्रामुख्याने कुठला दोष असेल, हं. तो हेल्थशी रिलेटेड इफेक्ट करतो. ओके. तर याला सपोर्टिंग जो झोन आहे तो नॉर्थ ईस्ट आहे. हं, तर त्या व्यक्तीशी काय प्रॉब्लेम आहे हं, हेल्थमध्ये, त्या पर्टिक्युलर झोनमध्ये आपल्याला आपल्याला आढळून येईल. म्हणजे जसं टॉयलेट ब्लॉक जो आहे, हं, तो नॉर्थ ईस्टमध्ये आल्याने हं. आपली हेल्थ आणि इम्युनिटी आपल्याला कमी होते अच्छा. किंवा तो आपली इम्युनिटी कमी करतो. तर प्रामुख्याने ह्या दिशा आहेत, जे नॉर्थ ईस्ट आहे, नॉर्थ ईस्ट आहे, साउथ ईस्ट आणि साउथ वेस्टमध्ये. ह्या दिशामध्ये कुठलीही टॉयलेट ब्लॉक किंवा अँटी ॲक्टिव्हिटी, हं, ज्याचा आता साउथ वेस्ट जो आहे तो हं, आपला बेडरूम असावा. हं, तिथे अँटी ॲक्टिव्हिटी म्हणजे जसं ते किचन आला असेल किंवा तिथे कुठलाही लाल कलर आला असेल, हं. तर ह्या ॲक्टिव्हिटी तिथे आपल्याला निश्चितच त्या व्यक्तींना हेल्थमध्ये प्रॉब्लेम करू शकतात. आता कॅश फ्लो म्हणजे की कॅश फ्लोशी रिलेटेड आपल्याला 3 झोन प्रामुख्याने, परंतु त्या व्यक्तीचं डिलिव्हरी काय आहे, हं, सर्व्हिस काय आहे, हं. त्यानुसार ती चौथी दिशा आपल्याला किंवा चौथी डायरेक्शन इफेक्ट करते. ओके. परंतु इन जनरल नॉर्थमधून आपल्याला हं, अपॉर्च्युनिटी आणि मनीचा फ्लो आपण हं. वाढवण्यास मदत करतो. तर ओके. नॉर्थमध्ये आपण ब्लू कलर हं, किंवा कुबेराची मूर्ती किंवा किंबहुना असं सांगेन की तिथे नीटनेटकं ठेवल्याने हं, आपण तिथे आपण ही दिशा आपण बॅलन्स करू शकतो. हं.